श्री स्वामी समर्थ. तर आज आहे पारू सिरियलच्या शूटचा माझा म्हणजे साजिरीच्या आईचा शेवटचा दिवस. तर शेवटच्या दिवसाचे 2 पार्ट होणार आहेत. हा पार्ट 1 आहे आणि पार्ट 2 सुद्धा तुम्ही नक्की बघायचा आहे. रूमवर आता सगळे कपडे वगैरे जे होते मी आदल्या दिवशी घातलेले ते सगळे कपडे घड्या वगैरे घातल्या आणि नंतर केस विंचारले. सगळं आवरायची तयारी चालू होती कारण 7 वाजताचा कॉल टाईम होता. 7 वाजता गाडी येणार होती, त्याच्यामुळे सगळ्या कलाकारांना रेडी राहायला लागतं. डोळ्याचं काजळ निघतच नाही, किती जरी प्रयत्न केले तरी डोळ्याचं काजळ काही निघत नाही. कसला झालाय चेहरा, पूर्ण चेहऱ्याची वाट लागते मेकअप केल्यावर. मी आत्तापर्यंत कधी मेकअप केला नव्हता, पण या शूटिंग लाईनमध्ये आल्यानंतर सारखं मेकअप चालू असतेच. केस वगैरे विचारले. आता माझ्या चेहऱ्याची रंगरंगोटी चालली आहे बघा, मेकअप चालला आहे आणि हितला मेकअप झाला की सेटवरती परत जाऊन दुसरा मेकअप करावा लागतो. 7 वाजताचा कॉल टाईम आहे. आज लवकर जायचे कारण राहिलेले सीन कालचे, म्हणजे एक शूट 3 दिवस झाले चालले, 3 दिवस. आणि हे असंच मस्त मस्त स्वतःला मेकअप करायचा, छान राहायचं. आणि कोण म्हणाल का मी शेतात काम करत असेल म्हणून, शेतकरी असेल म्हणून कोण म्हणाल का, पण बघा मी शेतातली पण कामं करत असते आणि शूटिंगची सुद्धा कामं करत असते. महिलांनी ना प्रत्येक गोष्टीत आपण कामं करत राहायला पाहिजेत. कुठलंच काम हलकं नसतं आणि त्याच्यामुळं कामं करत राहायला पाहिजेत आणि स्वतःवरती प्रेमसुद्धा केलं पाहिजे. म्हणजे स्वतःच्याकडे लक्ष दिलं ना, स्वतःवर प्रेम केलं ना की मस्त सगळं, म्हणजे लाईफच सगळं छान होतं. आणि ते झाल्यानंतर केस विचारले. मी केस विचारायला काय मला जास्त गुंता होतं. मी मोकळे केस सोडले ना भयंकर गुंता होतो. आणि त्याच्यात फायनली मी रेडी झालेली आहे आणि मी आता जाणार आहे सिरियलच्या सेटवर. कशी दिसते मी? काय हे केले पावडरचं बाया, हे त्याला आरसा पण नाही. आरसा आहे तो पण इकडं, आणि तो बेसिनचा आरसा आहे. पहिलं जे महाबळेश्वरचं शूट होतं त्याला भारी होतं. फायनली शूटसाठी मी रेडी झालेली आहे आणि माझी तयारी सगळी झालेली आहे. कशी दिसते सांगा? हो, आय एम ओके. शूटिंगची बॅग घेऊन मी जिथं आमची रूम होती त्याच्या बाहेर आली, हॉटेलच्या बाहेर आली. ह्या आहेत शूटिंगच्या सगळ्या गाड्या आणि आमच्यासाठी गाडी येणार होती, त्याच्यामुळे आम्ही इथं वेट करत थांबलेलो. सगळे कलाकार होते माझ्याबरोबर आणि सगळेजण तयार होतो. प्रत्येकजण आपापले बॅग वगैरे घेऊन, म्हणजे हेअर आर्टिस्ट वगैरे पण असतात, कधी कधी आमच्याबरोबर असतात, कधी कधी नसतात. हे सर येतं, ह्या हेअर आर्टिस्ट आहेत आणि तिकडे जो आहे तो रोहन आहे, तो पण ॲक्टरच आहे. आणि इकडं सर आहेत हे, तर ह्या सर म्हणजे ते पण ॲक्टरच आहेत. आणि हा आहे नजारा बघा रूमच्या बाहेरचा. झेंडूची झाडं लावलेली आहेत इथं आणि हा डोंगर, मला तर सज्जनगडचाच डोंगर वाटत होता. आणि त्याच्यानंतर आम्ही सेटवर पोचलो, गाडी आली आणि सेटवर पोचलो. ही गाडी आली. सिरियलमध्ये आज आहे 7वा-8वा दिवस आणि अजून शूट चालू आहे बघा. बॅग वगैरे ठेवलेले आहेत, आता सीन चालू होतील नंतर. पाऊस पडायला लागला आहे सेटवरती. पाठीमागच्या साईडला ती मेकअप रूम आहे आणि इकडच्या साईडला आमची रूम आहे. इकडच्या साईडला चालेल. साडी इस्त्रीला द्यायला प्रेस केलेली आहे साडी. तुम्ही जे सिरियलमध्ये बघता म्हणजे एंट्री केल्या अहिल्यादेवींचा जो हॉल आहे, तर त्या हॉलच्या पाठीमागं असं हे बघा, हे असं आहे वरच्या साईडला, म्हणजे एका साईडला आदित्यची रूम, एका साईडला प्रीतमची रूम. आणि त्याच्यापासून पण इथून वरती पायऱ्या येतं. वरती पायऱ्या गेल्यानंतर अजून एक फ्लोअर आहे, तर वरच्या फ्लोअरवर अहिल्यादेवीची रूम दाखवलेली आहे सिरियलमध्ये. आणि अजून कोणाच्या नाही माहीत मला, म्हणजे ते मंदिर वगैरे दाखवले असं. तर इथं सगळ्यात वरचा फ्लोअर आहे हा. इथं कपडे वगैरे इस्त्रीचं असतं, म्हणजे इस्त्री करून हे करतात. आणि बाकीच्या दुसऱ्या जे रूम आहेत अजून, तर तिथं कपडे लावलेले असतात. म्हणजे ह्या रूममध्ये जे आजच्या शूटला घालायचे
कपडे तर ते लावलेले असतात. आणि प्लस इस्त्रीचं पण ही रूम आहे, इथं इस्त्री केली जाते. आणि पलीकडच्या साईडला बघा मस्त असं पाणी वगैरे छान व्ह्यू आहे. आणि हा सगळ्यात टॉप फ्लोअर आहे. आणि टॉप फ्लोअरवरून पण बघा हा हॉल, आणि तिकडच्या साईडला मंदिर बनवले बघा त्यांनी. आणि हे असं सगळ्या साईडनं आहे. मला हे मंदिर सगळ्यात जास्त आवडलं, पण नंतर हे मंदिर त्यांनी काढलं. मला वाटते ते साखरपुड्याच्या सीनच्या पुरतं असणार आहे कदाचित, किंवा मग देवी आईचं ते मंदिर वगैरे दाखवतात त्यावेळेस असणार आहे. आणि हिकडची बंगलोच्या डाव्या साईडची ही साईड आहे बघा, कसली दाट झाडी आहे, डोंगर आहे मस्त, इतकं गार. हा सगळ्यात टॉप फ्लोअर आहे. आणि इकडच्या साईडला पाणी वगैरे, आंब्याची झाडे आहेत, नारळाची झाडे आहेत भरपूर. आणि मला छान वाटत होतं इथं वरती टॉप फ्लोअरला जाऊन, थंडगार एकदम हवा येत होती मस्त रिअलच्या टॉप फ्लोअरवर. आणि हा आहे पाठीमागं व्ह्यू, इकडच्या साईडला पाणी वगैरे, इकडच्या साईडला बागेची, आंब्याची, नारळाची, आणि इकडच्या साईडला सगळा डोंगर रांगा. चला. आणि ह्या ज्या कुंड्या बघता तुम्ही, तर त्या कुंड्या त्यातली झाडं सगळी डुप्लिकेट असतात, आर्टिफिशियल असतात. तर बॅग वगैरे ठेवलेल्या आहेत. आता चाललो आहे आम्ही नाश्ता करायला. पाऊस येतोय, केस गेल्यासारखं झालं. कुठे सामान ठेवलंय. नाश्ता करून आले आणि नंतर दादांनी मेकअपसाठी बोलवलं. मग मेकअप वगैरे झाला आणि साडी दिली मला, इस्त्रीला दिलेली साडी माझी आलेली. मग बोलले की साडी नेसून या. मग मेकअप वगैरे हेअर वगैरे करायचे होते. मग मी साडी नेसायला गेली. इकडच्या साईडला रूम आहे बघ. झाले का? चला. आणि मी तयार झाले, मी साडी वगैरे नेसली. अजून हेअर करायचे होते. आणि एखाद्या नवरी मुलीला कसं म्हणतात की चला चला लवकर, झाले का तयार, तसे जे आमचे ओम सर होते तर ते सारखे यायचे आणि झाले का तयार, झाले का तयार असं बोलायचे. मला तर एवढी गडबड व्हायची की बाबा पटकन उरकायचे. म्हणजे असं वाटत होतं की एखादी मी नवरी मुलगीच आहे आणि मला ते बोलवायला येतात ना, चला 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 लवकर, नवऱ्या मुलीला घेऊन या, त्या टाईपमध्ये. आणि हा माझा सीन आहे, म्हणजे हे शूट काढलेलं आमच्यातल्याच एका ताईंनं काढलेलं हे शूट. मी त्यांना सांगितलेलं की कॅमेऱ्याच्या इथलं माझं एक शूट काढा. तर भारी वाटतं ज्यावेळेस आपण स्क्रीनच्या पुढे असतो, कॅमेऱ्याच्या पुढे असतो. म्हणजे कलाकाराला कॅमेरा हा सगळ्यात जास्त प्रिय असतो. नंतर सीन झाल्यानंतर मी आली मस्तपैकी रूममध्ये आराम करायला छान. आणि आराम म्हणजे भयंकर आराम होता, कारण बाहेर गेलं तरच नेटवर्क होतं, रूममध्ये अजिबात नेटवर्क नव्हतं, बंगल्यामध्ये कुठंच नेटवर्क नव्हतं. वरती टॉप फ्लोअरला गेलं किंवा बाहेरच्या साईडला, एकदम बाहेरच्या साईडला गेलं तर थोडीशी रेंज यायची. नंतर मग सगळं सीन वगैरे झाल्यानंतर चहा वगैरे घेतला. चहा घेतल्यानंतर मस्त फ्रेश वाटतं. माझा दिवसभरात जास्त चहा होतो. आणि पार्ट 2 पण येणार आहे. हा पार्ट 1 आहे, पार्ट 2 बघायला पण विसरू नका.